अभिजित पवार यांनी 2 दिवसातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घर वापसी केली आहे। 2 दिवसापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता, तर अभिजित पवार हे जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचं अभिजित पवार यांनी म्हटलंय। बावीस तारखेला जो झालेला प्रकार होता, ज्या प्रकार आधी झालेला होता, त्या 22 तारखेला मी आत्महत्या केली असती असा हा सर्व चावळा गोंधळ होता। ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे, ज्या पद्धतीने नजीमुल्लाने मला ब्लॅकमेल केले, त्या ब्लॅकमेलिंगला मी बळी पडणार नाही। माझी एवढी चूक झाली की मी साहेबांशी बोलायला पाहिजे होतं, पण मी एवढ्या डिप्रेसमध्ये होतो, त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला। अभिजित येत असताना किंवा आता हेमंतवाणी येत असताना, सीमाताई येत असताना अनेकांचे आतापर्यंत फोन चालू होते, अरे अभिजित कुठे चालला, अरे अभिजित का जातोय, अरे अभिजित आपण बसू, मार्ग काढू। अरे कधी मार्ग काढू? पार तुम्हाला आता शेवट सुचते मार्ग काढायचं? इतके दिवस काय झोपा काढल्या का गोट्या खायला? हे जे काही आहे ना, याला काही अर्थ नसतो। बऱ्याचदा ती व्यक्ती ज्यावेळेस तिथनं बाजूला जात असते त्यावेळेस त्या व्यक्तीचं महत्व कळत असतं। देखो ऐसा है कि कार्यकर्ताओं को डरा के धमका के अपने पास लेके जाना ये एक बुरी आदत है। ये बुरी आदत छोड़ दो। और मैं अजीत दादा से कहूँगा कि कार्यकर्ताओं को समझाओ। इन्हीं कार्यकर्ताओं की वजह से परमार मर गया, इन्हीं कार्यकर्ताओं की वजह से जमील शेख की हत्या हुई। आप थे इसके समर्थन में, इसलिए आज तक पुलिस ने कार्रवाई नहीं की है।